ठाण्यामध्ये गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण कोपरी भाग असेल, वंदना टॉकीज असेल, अशा सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ता नाही तर तळ असं म्हणावं लागेल या परिसराला। इतकी भीषण परिस्थिती सध्या ठाण्यामध्ये पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण सध्या रस्त्यावरती उभे आहोत, मात्र या ठिकाणी नदीचं स्वरूप आलेलं आहे, तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी आता वाहनधारक जे आहेत ते कोपरी परिसरातील 12 बंगला या भागात जे आहे ते सर्व कर्मचारी जे अधिकारी जे आहेत ते शासकीय राहतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतात। आणि शाळेची वेळ जे आहे ते सुटण्याची वेळ झालेली आहे आणि काही शाळा ज्या दुपारच्या भरण्याच्या आहेत, मात्र प्रशासनाने कुठल्याच प्रकारच्या या शाळकरी मुलांना सुट्ट्या दिल्या नाही। त्यामुळे अनेक पालक जे आहेत ते दुचाकीवरनं या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाताना अनेक वाहनं जे ते अडकताना आपल्याला पाहायला मिळेल। आता अशा प्रकारे 4 चाकी असतील या दुचाकी असेल, बसेस जे असतील त्या पूर्ण पाण्यातनं वाट काढत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात नदी आणि तलावाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि ठाण्यातील कोपरी परिसर हा जो गजबजलेला परिसर आहे, या ठिकाणी मुंबईच्या दिशेने देखील जाणारा हा मार्ग आहे आणि याच परिसरात आता रिक्षा चालकांना देखील त्या ठिकाणी गाडी चालवताना अवघड वळण होत आहे। पाहायला गेलं तर अनेक जण ज्या गाड्या जे ते यू टर्न मारून आपल्या दुसऱ्या रस्त्याने जातात, मात्र वाहतूक विभागाकडनं देखील याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे। त्या पद्धतीने आता वाहतूक विभाग कशा प्रकारे सक्षम राहणं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी महानगरपालिकेकडनं ज्या पद्धतीने महानगरपालिकेकडनं सक्षम पंप लावला पाहिजे होते, त्या पद्धतीचं सक्षम पंप काही भागात लावण्यात आले, मात्र या काही भागात अशा सखल भागात पाणी साचतं, त्या ठिकाणी सक्षम पंप दिसत नाहीये। पूर्णतः तलावाचं स्वरूप झालेलं आहे आणि याच ठिकाणी नदीचं पात्र जसं ज्या पद्धतीने दिसून येतं त्या पद्धतीचं नदी जशी वाहते त्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी आता साचलेलं चित्र पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी शाळा प्रशासन असेल या महानगरपालिका प्रशासन असेल, पाहू शकतो काही गाड्या ज्या आहेत ते अजूनही देखील शाळेत जाणाऱ्या मुलांना सोडणाऱ्या ह्या छोट्या गाड्या ज्या आहेत त्या अजून देखील या ठिकाणी वाहनं जे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात।